थोरलं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ सुनीता आणि संजय जाधव. नमस्कार. नमस्कार. पोलीस आहेत. पोलीस, मला पण भीती वाटते पोलिसांच्या बरोबर बोलतोय मी आता. मग पोलिसी खाकी असतो का हो घरामध्ये? नाही, तसं ते घालून येत नाही कधी. वर्दी नसतेच. नाही. पण तसं पण एक पोलीस म्हणल्यानंतर एक आत्मा पोलिसाचा झाला ना. हो. मग घरात शिस्त असते का तशी? असते तशी. स्वभाव कसा आहे त्यांचा? शांत आहे. पोलीस असून पण शांत आहेत असं कसं? घरात शांत आहे. घरात शांत आहे आणि बाहेर कसे आहात मग तुम्ही ड्युटीवर गेल्यावर? बाहेर ड्युटीवर आपल्या पोलिसांसारखंच वागावं लागतं. पोलिसांसारखंच वागावं लागतं. मग आता मिस्टर पोलीस आहेत म्हटल्यानंतर बऱ्याच कसं असतं की सॅक्रिफाईस बायकोला करावंच लागतं की 24 तासांची ड्युटी आपण बघतो. मग तसं तुमच्याही बाबतीत होतं का? हो, होतं. कारण असं रिस्की जॉब आहे, इतका वेळ बाहेर राहावं लागतं, हो. कधी कुठे जावं लागेल सांगता येत नाही. मग त्यावेळेला तुम्ही कसं घर सांभाळता? म्हणजे आमच्या आई असतात तसं जोडीला, अच्छा. पण उशीर झाल्यावर मला चिडचिड होते, मग मी चिडचिड करते. म्हणजे मग घरातून ज्यावेळेला बघण्याचा कार्यक्रम तुमचा झाला त्यावेळेला असं भीती नाही वाटलं पोलीस नवरा असं टेन्शन नाही? तेव्हा असं काही वाटलं नव्हतं एवढं. अच्छा. मग आता कसं आहे? आता पण म्हणजे एवढं नॉर्मल वाटतं, असं काही एवढं वाटत नाही. त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. कारण कुठली गोष्ट खटकते का मिस्टरांची? ते जेव्हा ड्युटीवरून उशिरा येतात तेव्हाच खटकतो, बाकी काय नाही. लवकर आलं पाहिजे असं तुमचं लवकर म्हणणं आहे आलं का? पाहिजे असं. आता मिस्टरांना तर मी म्हणू शकत नाही लवकर या म्हणून, कारण त्यांचं ते कामच आहे. पण तुम्ही आता सांगा लवकर येईल म्हणून. छान तुम्ही गप्पा मारल्यात आणि आता आपण एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स मी लपवून ठेवलेत, ती तुम्हाला शोधायची आहेत. वहिनी शोध मोहीम करा, छान बक्षिसं जिंका. तुम्हाला शुभेच्छा. खेळूयात आपण शोध मोहीम. थोरल्या जाऊबाई आता शोध मोहीम करणार आहेत. शुभेच्छा तुम्हाला. पहिला क्लू आहे, घरात ही वस्तू सर्वात जुनी आहे व वेळ सुरू होते आता. शोधा लवकर लवकर. मिळालं. बरोबर शोधलं. थांबा, उघडू नका, ते तुमच्यासाठी सरप्राईज, ते मी उघडणार. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी, मुलगी चैताली खात नाही पण मुलगा मिलिंद आवडीनं खातो. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर पटापट. वा, बरोबर शोधलं. सगळा अभ्यास केलाय ना तुम्ही? हो. वा वा वा. बघूयात आता बक्षीस काय काय आहे तुमच्यासाठी. पहिलं बक्षीस मिळतंय वहिनींना, थर्मोस्टील कॅसरॉल. अभिनंदन. आभारी. आणि दुसरं बक्षीस मिळतंय तुम्हाला कप सेट. अभिनंदन. धाकटं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ वैशाली आणि मंगेश जाधव. नमस्कार. नमस्कार. धाकटं कुटुंब. सासूबाईंनी खूप मज्जा सांगितली तुमच्याविषयी. नवरा माझ्या मुठीत गही म्हणून तुमच्याबद्दल खरी होऊ शकते असं त्यांना वाटतंय. असं का बरं? असेल कदाचित, का? कारण का मी खूप फास्ट आहे आणि ते खूप स्लो आहे. फास्ट आहे आणि स्लो आहे फास्ट म्हणजे माझी विचारसरणी किंवा काम करण्याची जी पद्धत ती खूप फास्ट आहे त्यांच्यापेक्षा. अच्छा. ते थोडा विचार करायला जास्त वेळ लावतात आणि ते मला पटत नाही. निर्णय क्षमता कोणाच्यात जास्त, त्यांच्यात की तुमच्यात? शेवटी अथॉरिटी नेहमी मिस्टरांकडे असते ना सगळी. पण तुमच्या हातात येईल आता ऑथॉरिटी असं वाटतंय सासूबाईंना? नाही येणार ते कधीच. असं आहे तोपर्यंत नाही येणार. सासूबाई आहेत तोपर्यंत तरी नाही येणार म्हणजे काय? म्हणजे सासूबाईंचं म्हणजे आमच्या घरावर खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे. ते बरोबर. त्या आहेत त्यामुळे आमचं कुटुंब एकत्र आहे. अच्छा. आणि जॉईंट आम्ही आहोत एकत्र. अच्छा. प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात. बरोबर. दोन लेडीज एकत्र राहू शकत नाही, हा. पण त्या लेडीजमुळे आम्ही 2 लेडीज राहतो एकत्र असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यामुळे तुम्ही एकत्र राहता असं तुमचं म्हणणं आहे? हा, आणि म्हणजे तुमच्यामुळे? कसं आमच्यामुळे असं नाही. आमचे दोघे नॉर्मली मी आमचं मोबाईलचं शॉप आहे. अच्छा. मी दिवसभर तिकडे असते. अच्छा. त्यामुळे सकाळची आपली मोजकी कामं करायची, रात्रीची मोजकी कामं करायची, दिवसभर शॉपमध्ये बसायचं. अच्छा. त्यामुळे एवढा भांडण्याचा संबंध येत नाही, तो येऊही नाही कधी. येऊही पण नाही. आईमुळे ते खूप टळतं आमचं. त्यामुळे बरं मिस्टर, आता तुम्ही यांचा स्वभाव सांगा. तुम्ही खूप शांत बसलाय. कसा आहे स्वभाव? शांत म्हणजे कसं माहितीये का, आता एक जर असं एवढं फास्ट आणि एक जर थोडंसं म्हणजे हे असेल हा, तर दुसऱ्याने म्हणजे शांत राहायला पाहिजे. राहायला पाहिजे. राहायला तुम्ही पाहिजे. आहातच तसे. ते नाही आहे तसं काय नाही. आपण ज्या ठिकाणी फास्ट राहायला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही फास्ट आहे. ज्या ठिकाणी अच्छा. म्हणजे आपल्याला म्हणजे असं भडकपणे बोललं पाहिजे त्या ठिकाणी भडकपणे पण बोलतो. असं काय मिसेस नाही. घरामध्ये आल्यावर, तुमच्या आयुष्यात आल्यावर तुमच्यात काही बदल झाला का स्वभावात, असं तुम्हाला वाटतं का? बदल म्हणजे कसं होतं माहितीये का, याआधी आपल्याकडे लग्नाच्या आधी आपल्याकडे फारसं असं लक्ष ठेवणं म्हणजे असं कोणाच आपल्याला फारसा धाक नसतो. पण अच्छा. लग्न झाल्यावर कसं आपण सर्वस्वी म्हणजे कसं अच्छा. बायकोला आपल्याशिवाय कोण नसतं. करेक्ट आहे. बायकोला माहितीये की नवरा माझा सर्वस्व आहे. अच्छा. तर त्यामुळे तो पदोपदी चांगला असावा, त्यांनी खूप मोठा व्हावा हे तिला सारखं नेहमी वाटत असतं. अच्छा. पण वाटत स्वभाव. असल्यामुळे मग तिला पण म्हणजे जरा काय आपण एखादी चूक केली की तिने टोचलंच पाहिजे तिथं. अच्छा, असं तुमचं म्हणणं आहे.
असं म्हणणं म्हणजे असं म्हणजे होतं असं टोचलंच पाहिजे आणि तुम्ही टोचत असाल असं मला टोचत वाटतंय असतात, हो. नक्कीच. नक्कीच. छान तुम्ही आणि गप्पा माझी मारल्या. माझी पण अशी इच्छा आहे की बाबा मी जर खरोखर चुकत असेल कुठं तर त्यांनी मला टोचलंच पाहिजे. बर असा पती मिळू सगळ्यांना स्वतःच सांगता येत नाही. नाही स्वतः नाही. छान गप्पा तुम्ही मारल्यात आणि आता आपण छानसा राऊंड खेळूया. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवली तुम्हाला शोधायची आहेत, बक्षिसं आहेत, सगळी बक्षिसं मिळवा. खेळूया शोध मोहीम. आणि आता धाकट्या जाऊबाई करणार आहेत शोध मोहीम. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. पहिला क्लू आहे, घरात हा पदार्थ सासूबाईच आणतात. वेळ सुरू होते आत्ता. लवकर पटापट शोधा. काय आहे? अगदी बरोबर शोधलेलं आहे. दूध. बरोबर उत्तर आहे ना? Right, sorry. इकडेच ठेवलं आपण. पुढचा तुमच्यासाठी प्रश्न आहे, मिस्टरांना जेवणात ही गोष्ट आवर्जून जास्त लागते. वेळ सुरू होते आत्ता. लवकर शोधा. काय लागते आवर्जून जास्त? कमी वेळ आहे. मीठ लागतं. वेळ संपली. काय झालं? नाही सापडलं. मिस्टरांना मीठ लागतं जेवणात आवर्जून. अरे चा, पण तिकडेच ठेवलं होतं तुम्ही, नीट शोधायला पाहिजे होतं. अरे बापरे, पाहिलं होतं तिकडे दोन्हीकडनं. नाही सापडलं तुम्हाला? बर, बघत आता एक बक्षीस तुम्हाला काय मिळतंय आणि तुमच्यासाठी बक्षीस आहे कॅसरॉल. अभिनंदन. दोघेही जाऊबाई खूप छान खेळतात आणि खेळामध्ये आता जॅकपॉट राऊंडची वेळ आलेली आहे. म्हणजेच 10 बोनस गुण आहेत तुमच्या हातामध्ये सासूबाई. तुम्ही देऊ शकता दोघींपैकी एकीला. आणि हा जॅकपॉट आता कोणाला मिळतो हेच आम्हाला बघायचंय. त्यांनी असं लुकच दिलं त्यांच्याकडे, मलाच मिळणार आहेत म्हणून थोरल्यांनी.